Audio Jungle. भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी यांनी निवेदन देऊन मांडल्या व्यथा. निवेदनात म्हटले आहे की पीएम आशा आधारित एमएसपी भावाने सोयाबीन, भात, कडधान्ये, मका, कापूस शेतमालाची सरकारी खरेदी केंद्रे त्वरित सुरू करणे, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सत्वर करून मदत निधी वाटप करणे, पीक विमाच्या तरतुदी गतवर्षाप्रमाणे पूर्ववत ठेवणे, ई पीक पाहणी नोंदीसाठी शेतकऱ्यांना ॲपद्वारे नोंदणीस सप्टेंबर 30 पर्यंत मुदतवाढ जाहीर करणे, कापूस पिकाकरिता CCI मार्फत हमीभाव खरेदीकरिता कपास किसान ॲप यांची नोंद ही पण संबंधित तलाठ्याने करून सप्टेंबर 30 पर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर नोंद केल्याचा पुरावा शेतकऱ्यांना पाठवावा. कांद्याचा भाव 2,500 ते 3,000 करावा. चालू वर्षी पावसाने एप्रिल महिन्यापासूनच शेतकऱ्यांची दैना उडवली आहे. त्यामुळे कधी नाही ती अशी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे मायबाप सरकारचे काम आहे. तरी आपले लक्ष वेधण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना भारतीय किसान संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले व तसेच पुढे निवेदनात म्हटले आहे की निसर्गाशी झुंजून पिकवलेले पीक व्यापाऱ्यांच्या तावडीत सापडून उत्पादन खर्चापेक्षा कमी भावाने खरेदी होण्याची चिन्हे आत्ताच दिसू लागली आहेत. हे चालू बाजारभावावरून दिसून येत आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्यांच्या आर्थिक संरक्षणासाठी पीएम आशा योजनेअंतर्गत PSF प्राइस स्टॅबिलायझेशन फंडची निर्मिती केली आहे. त्याचा आधार देण्याची हीच योग्य वेळ आहे. तरी खरीपातील तयार झालेली सोयाबीन, भात, उडीद, मटकी, नाचणा, कापूस, मका इत्यादी शेतमालाच्या खरेदी केंद्रासाठी एजन्सी नेमून केंद्रावर आलेल्या गुणवत्तानुसार सर्व दर्जाच्या मालाची MSP नुसार खरेदी करावी. दर्जा गुणवत्तानुसार दर निश्चित करावा, परंतु केंद्रावर आलेला माल कोणत्याही कारणास्तव परत पाठवू नये. चाळणी ग्रेडिंग मॉइश्चरी सुविधा वैयक्तिक शेतकऱ्याकडे नसतात याची जाणीव ठेवावी. सरकारी खरेदी केंद्र सुरू झाली की खुल्या बाजारातील दर सुद्धा MSP पेक्षा अधिक राहून शेतकऱ्यांचे हितरक्षण होते. चालू वर्षी एप्रिल-मे महिन्यापासून पावसाचा ससेमिरा सुरू आहे. तर अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचे सत्वर पंचनामे करावे व अंतिम नुकसान भरपाई तोंडावर असलेले सणासुदींचे दिवस लक्षात घेऊन सत्वर जमा करावी. पीक विम्याच्या बाबतीत काही गैर प्रकार लक्षात घेऊन राज्य सरकारने ₹1 प्रीमियम योजना बंद केल्याने सामान्य प्रामाणिक शेतकरी योजनेपासून आधीच वंचित झाला आहे. शिवाय लाभ देण्याच्या जोखीम स्तर 70%, उंबरठा उत्पादन इत्यादी नियमातील अनिष्ट बदल शेतकऱ्यांचे हितरक्षण करू शकणार नाही. तरी हे बदल मागे घेऊन गतवर्षीचेच नियम अंमलात आणावे व नुकसान पंचनामे, नुकसान निश्चिती इत्यादी प्रक्रिया जलद राबवून खात्यावर रक्कम लवकर जमा करावी. पीक पाहणी योजना चांगली आहे, तथापि त्याची अंमलबजावणी मोबाईल ॲपमधील तांत्रिक दोष, सर्व्हर डाऊन, चुकीचे लोकेशन, गट नंबर, फोटो लवकर अपलोड न होणे, ऑफलाईन मोड सपोर्ट न करणे यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे अनेक न्याय हक्कापासून वंचित ठेवणार आहेत, असे देखील त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. व तसेच सततच्या पावसामुळे शेतकरी ई पीक पाहणी अद्याप मोठ्या संख्येने करू शकला नाही. म्हणून 21 सप्टेंबर पर्यंतची दिलेली मुदतवाढ पुरेशी नाही. कारण अद्याप पावसाचा अडथळा थांबलेला नाही. तरीही मुदतवाढ सप्टेंबर अखेरपर्यंत वाढवावी आणि तांत्रिक दोष त्वरित दूर करावेत. तांत्रिक दोष दुरुस्ती करण्यास विलंबाची शक्यता असल्यास ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांना
बोलवून त्यांचेकडून माहिती घ्यावी, मिळालेली माहिती ग्राह्य धरून 7/12 पत्रिका नोंद करण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्वलंत समस्याबाबतच्या मागण्या भारतीय किसान संघाद्वारे राज्यभर तालुका स्तरावरून निवेदन देऊन केले आहे. शेतकरी खूप अडचणीत सापडला असून आसमानी संकट आणि सरकारी धोरणाशी झुंजावे लागत असल्याने असंतोष वाढत आहे. आपण राज्याचे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री आहात, त्यामुळे आम्हावर शक्यतो आंदोलन करण्याची वेळ येणार नाही हा विश्वास आहे तो सार्थ ठरावा. अन्यथा मोर्चा, धरणे, ठिय्या असे टप्प्याटप्प्याने उग्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. असे असले तरी तुम्ही दयाळू स्वभावाचे आहात, आम्हाला नक्की न्याय द्याल ही खात्री वाटत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. किसान संघ मी दुर्लभ दयाराम जाधव राणा गैताने या भारतीय किसान संघाचा एक कार्यकर्ता आहे. आज या शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था झालेली आहे, कांद्याचे दर खूपच कोसळलेले आहे आणि आपण पीक पाणी नोंदणी करतो ते सर्व्हर चालत नाही किंवा निसर्गाने शेतकऱ्यांना संकटात टाकलेलं आहे. एकीकडे मजुरांमुळे शेतकरी आवाजही झालेला आहे. अशा त्रिसूत्रीय कार्यक्रमात अडकलेल्या जो शेतकरी अडकलेला आहे त्याच्यातून आमच्या मागण्या आम्ही लेखी स्वरूपात तहसीलदार साहेबांना पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार साहेबांना एकाच दिवशी देत आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यात मदत व्हावी. म्हणून कांद्याला या भाव भेटत नाही. कांद्याची एकदम दैनिक अवस्था झाली. जो कांदा शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला आहे तो पूर्ण आता खराब झालेला आहे आणि जो पैसा मिळणार होता तो सुद्धा आता भेटत नाही. शेतकऱ्यांना आत्महत्याची करण्याची परिस्थिती आली. म्हणून सरकारने याकडे लक्ष द्यावं, कांद्याला योग्य भाव द्यावा. कमीत कमी 25 ते 3,000 रुपये हमी भाव करावा ही भारतीय किसान संघाची मागणी आहे. खर्चावर आधारित भाव मिळत नाही म्हणून आम्ही सर्व लोकांची भारतीय किसान संघामार्फत आमची सर्वांची सरकारला विनंती की सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊन त्यांची सर्व राज्य सरकारमार्फत खरेदी केंद्र सुरू करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा व सर्व ठिकाणी केंद्र सुरळीत करून प्रत्येक ठिकाणी खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावी अशा सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील.